आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुहास, सुहास काय चाललंय? कुठे काय काही नाही। इकडे माझ्याकडे बघ, मी तुझ्याशी बोलतेय। काय चाललंय सुहास? ऐकतोय मी। काही हवं असेल तर सांग, मी देते काढून। तू ना जरा गप्प बस। हा ए, ओरडायला काय झालं? मी आजकाल ना जरा विचित्र वागायला लागलायस तू। मध्येच ओरडतोस, मध्येच नीट बोलतोयस। काय चाललंय तुझं? हे बघ, हे ना तुझ्या मनाचे खेळ। हा मनाचे खेळ नाहीयेत, खूप बदललायस तू। काही हवं असेल तर सांग। पैसे हवेत का? हो हवेत, दे। देते ना मी पैसे, पण कशासाठी हवेत ते सांग ना। हेच मला आवडत नाही। आधी विचारायचे पैसे हवेत का, आणि हो म्हटलं किंवा हजार प्रश्न विचारायचे। अरे असतील माझी कामं, काही आहेत कारण। तुला काय प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण काही लपवत नाहीयेस ना? मी कशाला काही लपवू? मी जे करतो ना ते तुला सांगून करतो। आणि एक मिनिट, मी आतापर्यंत जे काही केलं ना त्यात तू सुद्धा भागीदार होतीस। आधीचं सोड, काही घोळ घालून ठेवला नाहीयेस ना, तेवढं सांग। कीर्ती, मला ना आजकाल तुझं वागणं जरा विचित्र वाटायला लागलं। मी आधी तू पैसे विचारायचीस की हवेत का, मी हो म्हटलं की लगेच देऊन टाकायचीस। आता सुद्धा विचारतेस, आणि हो म्हटलं ना की ते द्यायच्या आधी हजार प्रश्न विचारत बसतेस। कारण तू आधी ना असं वागत नव्हतास, आता खूप विचित्र वागायला लागलास। मी देते ना पैसे, मला फक्त सांग कशासाठी हवेत, आणि काही केलं असशील तर तेही सांग मला। सांगते ना, मी कशाला दगडावरती डोकं आपटतोय? मला माहितीये माझंच डोकं फुटणार आहे। सोड। सुहास, एक मिनिट। सुहास, काहीतरी लपवतोय। काय काय मॅटर झालाय का? नाही अगं, मॅटर असं नाही, पण काय प्रॉब्लेम झालाय का काही? अगं प्रॉब्लेम आपल्या घरातच जन्माला आलाय। दिव्याबद्दल बोलताय का? हो, दिव्या इथे आम्हाला भेटायला आली होती। काही बोलली का? नाही, वेगळं काही नाही बोलली ती, पण आमची माफी मागितली तिने। दिव्याने माफी मागितली का? अगं नाक घास म्हणून म्हणलं असतं का नाही, तरी नाक घासलं असतं तिनं। काय झालं काय एवढं? देव शिक्षा देतोय आपल्याला। इतकं सुंदर आयुष्याचं वाटोळं केलं ना आपण, पण ही शिक्षा मी एकटीच भोगणार। तुम्ही सुखी आहात ना माझ्याशिवाय? मला तुमच्या आयुष्यात अडचण व्हायचं नाही। मी कुठेतरी लांब जाईन, चांगल्या मनाने सुरुवात करेन। प्रायश्चित्त करण्यासारखी चूक केलेली नाहीये मी, पण प्रयत्न करेन। इथे थांबून तुम्हाला त्रास देणार नाही असं समज सांगत होती, म्हणून मी तिला जाऊच दिलं नाही। आता तू कशी विचारात पडली आहे, तसे मी बी विचारात पडले होते। माझा तर डोळ्यांवर पण विश्वास बसना आणि कानांवर पण। नाही, मला माहिती आहे ती प्रत्येक वेळी नाटक करते, खोटं बोलते आपल्याशी। पण खरं सांगू का शिवानी, यावेळी ती खोटं बोलत होती किंवा नाटक करत होती असं मला वाटलं नाही ग। हे बघ वंदे, अगं आपण दिव्याला चांगलंच ओळखतो का नाही? तिनं गरोदर असल्याचं नाटक केलं, त्याच्यामुळे किती माणसं दुखावली गेली हे चांगलंच माहित आहे का नाही? हो, बरोबर बोलते आजी। हे बघ, तिच्यावर विश्वास ठेवणं तर कठीण आहे। तुम्ही म्हणताय ती समजुतीने वागते किंवा प्रयत्न करते, पण जर तिला संधी द्यायची असेल तर तिच्याकडे बघितलं पाहिजे ना आपण। नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे। म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की दिव्याला सरळ माफ करून टाका, पण ती जर खरंच सुधारायचा प्रयत्न करत असेल, स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवायचा प्रयत्न करत असेल, तर आपण तिला एक संधी द्यावी असं मला वाटतं। वंदे, पागळून जाऊ नका सा लगेच। थांबा थांबा थांबा, हे बघा, मी तिच्याशी बोलून बघते, मला लगेच कळेल काय खरं काय खोटं। नाही नाही, तू नको बोलूस तिच्याशी शिवानी, उगाच कशाला। काय प्रॉब्लेम होणार आहे? मी बोलते ना समोरासमोर। अगं अगं तू गेलीस आणि त्याच्यात ती काहीतरी तुला बोलली तर अजून राडा होणार काहीतरी। ए बाई, आता ना याच्यामुळे हे असल्या काहीतरी भानगडी नगत व्हायला। हा, जरा थांबता का तुम्ही? आता आईच म्हणते की नाही ती सुधारण्याचा प्रयत्न करते, मग करत असेल तर ती मला काही बोलणार नाही। पटलं?
होय. मग तिला भेटून येतो. चल, हा आले. ये. संपदा संपदा अगं संपदा संपदा कुठे गेली असेल ही? ये कसं वाटतंय आता? बरे. बाळा आज तू खूप छान आणि फ्रेश दिसतेस. बरं वाटतंय तुला असं बघून. आता असंच राहत जा. हा उर्मिला, संपदा बाळा बरं वाटतंय ना? हो काकू, बरं वाटतंय आता. ताई अगं मी आले तेव्हा आधीच उठून फ्रेश झाली होती. बरं आहे. आज नाश्ता करायला कशी खाली आली होतीस तसंच आता जेवायला सुद्धा खाली ये. सगळ्यांबरोबर बसून जेवशील, सगळ्यांशी बोलशील तर बरं वाटेल तुला. उर्मिला, संपदाला असं बोलताना बघून किती छान वाटतंय ग. रोज देवाकडे प्रार्थना करत होते, आपली संपदा बरी होऊ दे, पुन्हा घरात बागडू दे. तिची बडबड नव्हती तर घर एकदम शांत शांत वाटत होतं. खरंय का ताई, गेले काही दिवस ना खूप अवघड गेलेत. म्हणजे बघ ना, संपदाचा तो खोडकरपणा, आशू सोबत तिचं डंबो डंबो करून भांडण, आणि मुख्य म्हणजे तिचं ते ब्लॉग बनवणं, व्हिडिओ बनवणं, सगळंच बंद होतं ग. पण आता शिवा आणि संपदा एकत्र आल्यात आणि संपदाचा स्माईल परत आलाय. त्या दोघी एकत्र आल्या ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरंय ताई, आणि बघ ना मला पण काय दुर्बुद्धी झाली होती आणि मी हे सगळं. अगं उर्मिला, झालं ते झालं, पुन्हा नको ते सगळं. आता पुढे बघ, सगळं छान होईल. चल. दिव्या, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. नाही शिवा, एक मिनिट, ये बस. अगं आई, बस थांब ना जरा. नाही नाही, आधी माझं ऐकून घे. खरं तर मला नाही माहिती मी हे सगळं कसं बोलणार आहे, त्यावर तुझा विश्वास बसणार आहे की नाही, पण किमान माझ्या समाधानासाठी मला तुझी माफी मागायची. बहीण म्हणून खूप काही केलंयस माझ्यासाठी, मलाच त्याची किंमत कधी कळली नाही. हा, आणि थांब, हा प्रसाद घे. आज या घरात मी पहिल्यांदा माझ्या इच्छेने आणि आनंदाने जेवण बनवलं. त्याआधी हा प्रसाद केला, एक नवीन सुरुवात म्हणून. खाऊन बघ कसा झालाय. चांगला झालाय बघ.